एकमेकांना मदत करून समाज उभारणीचं काम जे IBFने हाती घेतले ते खूप मोठं आहे। त्यांनी त्यात सातत्य ठेवावं असं आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले। जेव्हा आपले नाव होते तेव्हा आपली म्हणून ती जबाबदारी आहे त्याचं भान ठेवावंच लागतं। बहुतालचे भले करण्यासाठी काम केले तर काही कमी पडत नसल्याचंही त्यांनी सांगितले। इस्लामपूर बिझनेस फोरमतर्फे जयंतराव पाटील खुले नाट्यगृहात आयोजित बिझनेस एक्स्पो 2025 या व्यावसायिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। यावेळी जयंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते। IBFचे संस्थापक प्रतीक पाटील, उत्सव कुमार, अध्यक्ष विकास राजमाने प्रामुख्याने उपस्थित होते। नाना पाटेकर म्हणाले, जयंता आणि माझी मैत्री जुनी आहे। ही मैत्री असणं आनंददायी आहे। जयंताचे वाईट गोष्टीशी कधीच नाव जोडलं गेलं नाही आणि पुढेही शक्यता नाही। नियतीने लादलेलं राजकारण जयंताने यशस्वी करून दाखवले। प्रतीकने जो IBFचा पसारा मांडलाय ते कठीण काम आहे। त्याच्या क्षेत्रात तो उद्या मोठं यश मिळेल, पण त्यासाठी त्याला सातत्य ठेवावं लागेल। आपण माणसं कशी जोडतो ही महत्त्वाचं आहे। कोणाला त्रास न देता आनंद मिळवणं छान आहे। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीचा संदर्भ देताना पाटेकर यांनी सध्या नशेखोरीत मुलांचा सहभाग चिंताजनक बनतोय। झिंग कामाची असायला हवी, फालतू पुढ्यातून आलेली झिंग कुठेच टिकणार असं म्हणत आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे। कुठलीही तडजोड करून काम करू नका असा सल्ला दिलाय। दरम्यान नाटक दौऱ्याच्या सुरुवातीला 5 ते 6 रुपये वाचून घरी वडिलांना चप्पल नेण्याचा आनंद वेगळाच होता। डोळ्यात पाणी येणं अभिनय नसतं। मला भुकेची पार्श्वभूमी होती जी आपल्याकडून काम करून घेते। कशाचंही भांडवल करायचं नाही, रडायचं नाही, हसत राहायचं अशी भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे। काही वेळ अतिशय वाईट वाटतं की सगळीच नाही पण खूपशी मुलं आता काहीतरी गर्द किंवा तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा, चरस म्हणा, शाळा कॉलेजाच्या बाजूला अशी मुलं जर आढळल्यानंतर इतकं वाईट वाटतं। झिंगा आपल्या कामाची पाहिजे हो। या असल्या फालतू त्या पुढ्यांमधून घेतलेली झिंग कुठे किती वेळ टिकणार ते। माझं वयच होत नाही, मी आता 75 झालो। मला नेहमी असं वाटतं की नाही, अजून आरामात काही नाही, हरकत नाही, आपण अजून 25च आहोत। पण करायचं सारखं खूप काहीतरी मनामध्ये आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला उकडत नाही तरी कोड घालून ठेवतोय काय। मला असं वाटतं हे काढावं उघडानं आपल्या इथं मोकळं असतं। सतत तुम्हाला कामाची झिंग असायला पाहिजे। स्टेजवर काम करत असताना असं वाटतं की कधी एखाद्या वेळी नस फाटेल, एखाद्या वेळी, कारण त्या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर कॉम्प्रोमाइज करून काम नाही करायचं। नटसम्राट करत असताना असं वाटत होतं की नाही, कधी कुठल्याही क्षणी कदाचित जाऊ, कारण त्यात तुम्हाला तिथे तो परकाया प्रवेश करायलाच पाहिजे। तुला कोणी गोळ खुबरं दिलं होतं का की नाही तू राजकारणात ये? वडील गेल्यानंतर तू किती सातत्यानं काम करत राहिलास। मला असं वाटतं की ते आतून मुळामध्ये असायला पाहिजे की मला नाही, ही मंडळी माझी आहे, माझं कुटुंब, ही माझी 2 मुलं, माझी बायको त्याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, ही सगळीच माझी मंडळी आहेत। आणि त्यातून हे सुरू झालं की त्या मुलामध्ये तू